बस 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 वार्ड क्रमांक 59 किष्किंधानगर सुतारवाडा आजच्या या पाणी टंचाईसाठी आणि मूलभूत नागरी सुविधेसाठी जो भव्य असा हंडा मोर्चा माता भगिनींच्या सहकार्याने काढलेला आहे त्याचं नेतृत्व करताय आज आपण सर्वजण अरुंधती झुंदे आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा नेताताई परदेशी आपले माजी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सेवा मंत्रीजी आयुक्तांना आपल्यावर निवेदन देण्यासाठी आले। आज आपल्याला काँग्रेस पक्षानं एवढी मोठी साथ दिलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज आयुक्तांना आता आम्ही निवेदन देणार आहे। तर आयुक्तांना आता आम्ही निवेदन द्यायला निघालोय तर तुम्ही शांतपणे इथं बसून आपण 5 मिनिटात भाषण करायला येतोय। या ठिकाणी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मार्गदर्शक ॲडव्होकेट अभयदादा छाजेड, शहर सुधारणा समितीचे विद्यमान अध्यक्ष मार्गदर्शक अरुणतात्या दिमदिमे, पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप, चला
फिरला तरी चालला यांच्याकडे बस येत प्रमाणात पाणी आणि प्रेशरने पाणी मिळावं म्हणून साहेब पाचगंगा केंद्राची वेळ ते महापालिका प्रशासनाला सर दिस इज व्हेरी शेमफुल सॉरी आय डोंट नो सर वॉटर डिपार्टमेंट चल भाई यादव साहेब यांना आता काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अभय छाजे परिसराचे रचनात्मक प्रसन्नता जगताप सहसभांचे अध्यक्ष अरुण गुन्हे नेताताई परदेशी सेवामंत्रीजी आणि वैयक्तिक मी आमच्या वरमधल्या ह्या महिला गेले 10 वर्ष ज्या रचनासाठी जगतात अशा हजारोच्या संख्येने इथं महिला उपस्थित राहिल्या आणि आम्ही आयुक्त साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही बराच वेळ पाठपुरावा करून त्यांच्या पाठीमागं लागलो होतो. लेखी स्वरूपात असू दे वैयक्तिक भेट घेऊन असू दे आम्ही आमचे प्रश्न मांडलेले होते. त्यातला आमचा प्रामुख्याने महत्त्वाचा असा प्रश्न असा होता की आम्हाला पाणी हे मिळालं पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं आहे आणि पाणी पूर्ण दाबाने मिळालं पाहिजे. आम्हाला पाण्याच्या टाकीचं एक सेपरेट असं नियोजन झालं पाहिजे. भले ते चांदणी चौकाच्या पाण्याच्या टाकीतून घेऊ दे किंवा वारजेच्या टाकीतून घेऊ दे अशा पद्धतीनं आम्ही आयुक्तांना आमचं निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या अजून दुसरा मूलभूत प्रश्न आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा की 70,000 5-6 हजार वस्ती असलेल्या ठिकाणी आपलं सार्वजनिक शौचालय नाही तर आम्ही त्या शौचालयाची एक मागणी केलेली आहे. जे शौचालय आहे त्याची साफसफाई चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. पावसाळ्याचं पाणी बऱ्याच वेळा आमच्या ह्या डोंगरपट्टा तरावून आमच्या लोकांच्या घरात शिरतं आणि अक्षरशः लोकांना घरात राहायला येत नाही. तर त्याही पाण्याचं ड्रेनेजचं नियोजन करावं असं आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्यात आम्ही पूर्णपणे लक्ष घालू. पण हा प्रश्न जर 1-2 महिन्यात लक्ष नाही घातलं गेलं तर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करून हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तर हिंदी अरे मागं करा काय आपल्याच लोकांना काढावं लागतं मोर्चा ही काय करतात. काँग्रेसची कायमची भूमिका राहिलेली आहे की जनसामान्यांच्या प्रश्नासाठी वेळ प्रसंगी काँग्रेसचं शासन असलं तरी त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करतो. आपल्याला माहिती या अगोदर देखील झोपडपट्टीवासियांना 360 चौरस फुटाचं घर मिळावं म्हणून एक प्रचंड मोठा मोर्चा शहर काँग्रेसचा या अगोदर काँग्रेस शासनाच्या विरुद्ध निघाला. त्यामुळे ह्या भागातल्या पाण्याचा प्रश्न जे हक्काने मिळाला पाहिजे ज्याचं वितरण चांगल्या पद्धतीने होत नाही त्याच्यासाठी जर सामान्य माणसं महिला 10-10 किलोमीटर डोक्यावर हांडा घेऊन जर शहरामध्ये पायी येत असेल तर याचा प्रश्न किती गंभीर असेल हा लक्षात घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टीने हा जो प्रश्न चंद्रकांत कदम यांनी उचलला त्याचं आम्ही समर्थन करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण इथे आलेलो आणि हा प्रश्न सुटलाच पाहिजे. हमारे पार्षद है उन्होंने किष्किंधा नगर के परिसर में पानी लोगों को नहीं मिल रहा है. यहाँ पे बड़ा मोर्चा लेके आ रहे हैं और करीबन 1000 महिला इस मोर्चा में सम्मिलित हुई. करीबन 10 किलोमीटर चल के महिलाएं यहाँ पे आई. इसका मतलब वो पानी का जो सवाल है वो कितना गंभीर है आपको पता होगा. हम एडिशनल कमिश्नर यादव साहब को मिले और उनको बताया कि हमको अच्छी तरह से पानी वहाँ पे नहीं मिल रहा है और कांग्रेस पार्टी की तरफ से इन्होंने ये जन आंदोलन किया है. और जब भी ऐसे कौन से भी सवाल लोगों के आते हैं तो उसमें कांग्रेस पार्टी जन आंदोलन में सम्मिलित होती है चाहे वो सत्ता में हो चाहे वो सत्ता में ना हो. इसलिए आज यहाँ पे मोर्चा लेके आके हमने ये पूरा जो हालात है वो हालात एडिशनल कमिश्नर यादव साहब के कान पे डाली है. और मुझे यहाँ पे उम्मीद है कि जल्दी ये जो प्रश्न है छूटने के लिए कोशिश होगी. हाँ
अध्यक्ष अरुण हिंगोली, उपायुक्त यादव साहेब यांना आपण आपला निवेदन दिलेलं आहे. आपल्या निवेदनामध्ये आपण आपले बरेच प्रश्न मांडलेले त्या स्वतःचं पाणी मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण सेपरेट पाण्याच्या टाकीची मागणी केलेली आहे. सकाळी 12च्या आम्हाला पाणी एकाच टायमिंगला सोडावं, पाण्याच्या टायमिंग पद्धतीने नियोजन करावं, अशा पद्धतीने मागणी केलेली आहे. आपण सुलभ शौचालय आम्हाला चांगल्या पद्धतीने हवेत ही मागणी केलेली आहे. ड्रेनेज लाईन असू दे, पावसाळ्याचं पाणी जे आपल्या वस्तीमध्ये शिरतंय त्याचं काहीतरी ड्रेनेज लाईन करून अशा पद्धतीने नियोजन करायचं, अशा आपल्या ज्या विविध मागण्या होत्या त्या मागण्या आपण आता निवेदनाद्वारे आयुक्त साहेबांना दिलेल्या आहेत. आयुक्त साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की त्यात आम्ही जातीनं लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्यांना आता आम्ही सांगून आलेलो आहे की ह्या 1.5 महिन्यात जर आमच्या प्रश्नाचा विचार झालेला आहे, आमचे प्रश्न सोडवलेला आहे, तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा जन आंदोलन उभा केलं जाईल आणि आम्ही आमचे प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून सोडवू. तर आता आपल्याला पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष आता आपल्याला पुणे अरुणजी भिंडवे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याबरोबर बोलतील. सर्व बंधू आणि भगिनींनो, पुणे शहर ॲडव्होकेट अभय छाजेड या ठिकाणी ज्यांनी मोर्चाचं आयोजन केलं ते आमचे मित्र नगरसेवक चंद्रशेठ कदम, उपस्थित असलेले या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी आलेले उपमहापौर प्रसन्नदादा जगताप, त्या भागातील आमचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष शिवा मंत्री चंद्रशेठ कदम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सहकारी बंधू आणि भगिनींनो, पुणे शहरामध्ये गेली 5 वर्ष तुम्हाला माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून या इथं सत्ता आहे. याच्या अगोदर त्या भागातले नगरसेवक, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष स्वर्गीय सुभरावजी कदम यांनी कोथरूड भागामध्ये कायापालट केला होता, लोकांना पाणी दिलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या भागामध्ये केलं होतं. आणि अशा प्रकारचं काम करणारा काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता गेल्यानंतर त्या भागातली परिस्थिती काय झालेली आहे ते आम्ही काँग्रेसचे आता पाहत असताना आमचं एक नवीन नेतृत्व काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून त्या भागामध्ये काम करत आहे. त्या भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रशेठ कदम आणि त्यांचे सहकारी अतिशय प्रामाणिकपणे इथं महानगरपालिकेमध्ये प्रश्न मांडत आहेत. आणि मग पाण्याचा प्रश्न जो आहे ते सुभराव कदमांनी दिलेलं पाणी 10 वर्षामध्ये कुठे गेलं, गोरगरिबांचं पाणी श्रीमंताला देण्याचं काम कुणी केलं. आणि अशा माणसाला येत्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी धडा शिकवला पाहिजे. आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे की चंद्रशेठ कदम सारखा त्या भागामध्ये आमचं एक नवीन नेतृत्व उभं राहिलेलं आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. येत्या इलेक्शनमध्ये त्यांना निवडून द्या. त्याच्या अगोदर तुमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. आणि म्हणून शहर काँग्रेसचे अध्यक्ष माझे मित्र अभयजी छाजेड इथं आहेत. त्यांनी आता आम्ही कमिशनर आणि सर्व अधिकाऱ्यांशी भेटलेलो आहोत. आम्ही पुढच्या या 7-8 दिवसामध्ये माननीय उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग बोलवतो आणि त्या मीटिंगमध्ये तुम्हाला 4 तास पाणी सकाळचं पूर्ण वेळ आणि पैसे कसं येत नाही ते आम्ही या प्रशासनाला विचारणार आहोत. आणि म्हणून त्या भागातल्या झोपडपट्टीवासियांच्या लाईट इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न असो, ते उड्डाणपुलाचा प्रश्न असो, त्या भागामध्ये बरोबर निर्णय देण्याचं काम सुभराव कदम यांनी केलं होतं. आणि त्याच्यासाठी आपल्या मागे पत्रकार कदमांची ताकद आहे, काँग्रेस पक्षाची ताकद आहे. त्यामुळे चंद्रशेठ कदम तुम्ही घाबरू नका. तुमच्या मागे काँग्रेस कमिटी तुमच्या सहभागाची पूर्ण मागे आहे. आणि कुठलाही प्रश्न असला तर या भागातल्या नागरिकांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व कटिबद्ध आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि सर्व माझ्या बंधू भगिनी आल्यात त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही केलेलं कष्ट 10 किलोमीटरवरून तुम्ही इथं आलेला आहात. तुम्ही चंद्रशेठ कदमांच्या मागे उभ्या राहिलेला आहात. तुमचे प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी जाहीरपणे कटिबद्ध आहोत. आम्ही असे जाहीर निवेदन करतो आणि माझ्या बाजूने बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी माझे सहकारी मित्र कदम,
आपल्या भागातल्या पाण्याच्या प्रश्नासाठी हजारो महिलांच्या समाज या ठिकाणी मोर्चा आणला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. संघर्षाशिवाय आपल्याला काय मिळत नाही हे जाणीव मला आहे. एक मन आहे आपल्यामध्ये, बापाने भीक मागून द्यायचे नाही आणि आईनी जेवायला वाढायचं नाही. मग तो मुलगा काय करतो, चोऱ्या करायला शिकतो, नाहीतर मग दंडीशाही हिसकून घ्यायला शिकतो. आपल्याला चोऱ्या करता येणार नाही, पाणी चोरून मिळण्यासारखं नाही, पण आपल्याला दंडीशाही पाणी घेता येतं एवढं भावना आपण ठेवली पाहिजे. मी या निमित्ताने सांगतो, पाण्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा मी एक तुमच्या इथला कार्यकर्ता आहे. पाण्यासाठी झगडणारा मी एक कार्यकर्ता आहे. पुणे महानगरपालिका स्टँडिंग कमिटीच्या पाण्यासाठी आवाज उठणारा मी एक कार्यकर्ता नगरसेवक आहे. ही अवस्था माझ्या इथं आज आहे. पण कसं तरी मला आम्ही ओढून तोडून पाणी घेतोय, परंतु जर तुम्हाला पाणी मिळत नसेल, इथपर्यंत यावं लागत असेल तर पुणे शहराचे तुकडं जमलं नाही, कोणतं नाही. हे पुण्याची संस्कृती या महाराष्ट्रामध्ये एक चांगली जोपासलेली संस्कृती पुणे व्याख्यात आहे. पण पाण्यासाठी आपल्याला इथपर्यंत यावं लागतं, ही दुर्दैवाची बाब आहे. हा प्रशासनाचा गलतान कारभारामुळे इथपर्यंत येत आहे. या जगामध्ये नाही, पुणे महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये पाणी म्हटलं तर पुण्यासारखं 4 धरणं या जगात पुढे नाही. आपल्या पुणे शहराच्या माथ्यावर 4 धरणं आहेत. तेव्हा आपल्याला पाणी मिळत नाही, हे दुर्दैवाची बाब आहे. आणि यासाठी तुम्ही आम्ही जगायला पाहिजे. चांगला कार्यकर्ता या ठिकाणी जर काम करत असेल तर पाठीमागे उभं राहायला पाहिजे. जात पात धर्म पक्ष सोडून द्या, पण जो आपल्यासाठी जगतो, आपल्यासाठी मरतो, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. तर मी अतिशय कार्यक्रम मागत आहे, परंतु वेगळ्या कारणाने तो मागे राहिलेला आहे. पण एक चांगला कार्यकर्ता तुमच्या पुढे आज उभा राहिलेला आहे. आणि आंबेडकर सारखे, प्रशांत जगताप सारखे एक चांगले कार्यक्षम आपले नेते आहेत. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झालेला कार्यकर्ता आहे. एक खंबीर नेतृत्व तुम्हाला मिळालं आहे, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहावं असं मी तुम्हाला या निमित्ताने आवाहन करतो. आणि मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. 15 दिवसापूर्वी चंद्रशेठ कदम असतील, अभयजी छाजेड असतील, अरुण तिंदिरेजी असतील, किंवा मंत्री जे असतील, शिवाजी भोलते सर असतील आणि नीताबाई परदेशी असतील, यांनी आम्ही सर्वांनी मिळून 15 दिवसापूर्वी एक आयुक्तांना निवेदन दिलं होतं की पाणी आमच्या भागामध्ये कोथरूडकरिता नवीन बिल्डिंग होतात त्या ठिकाणी भरपूर पांढरनाथ आम्ही 15 दिवसापूर्वी चंद्रशेठने आणि आम्ही अर्ज दिला होता. त्यानंतर त्यांनी थोड्याफार हालचाली केल्या, पण तरी पूर्णतः आमचं समाधान झालं नाही. चंद्रकांत कदमांचंही समाधान झालं नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी आज 14 दिवसानंतर 15व्या दिवशी आपण हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चात उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कारण मोर्चा हा 4 जणांनी 10 जणांनी काढून उपयोग नसतो, प्रशासनाला त्याची जाग येत नसती. आज आपण असंख्य महिला भगिनी या ठिकाणी चंद्रशेठ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेवर जो धडक मोर्चा आणला आणि त्या मोर्चानिमित्त आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो असता. त्यांनी 1 ते 1.5 महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन एकदम 4 ते 5 तासाचं करणार आहे असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की 4 दिवसामध्ये तुमच्या येथील पदाधिकारी चंद्रकांत कदम असतील, अध्यक्ष अभयजी छाजेड असतील, दिंडिमे साहेब असतील आणि तुमच्या भागातील इतर सहकारी बंधू भगिनी असतील, त्यांनी सर्व एकत्र येऊन एक आयुक्त आणि आमची मीटिंग होणार आहे. आणि त्यामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल आणि जो चंद्रशेठचा सुलतानी जो बुस्टर बसवलेला होता त्यावेळी 8-10 ते पाणी शेतकऱ्यांना खालच्या पेटकर बिल्डरांना आणि दुसऱ्या बिल्डिंग मध्ये ते पाणी दिल्यामुळे आपल्या इकडे पाणी कमी झालेलं आहे. नुकतीच आयुक्तांनी सांगितलं की नुकतेच आता नवीन जी चांदणी चौकीमध्ये टाकी झालेली आहे, त्या टाकीतून पाणी कसं तुमच्या भागात उताराने येईल त्याच्याकडे आयुक्त साहेब बघणार आहे आणि लवकरच तुमचा पाण्याचा प्रश्न संपणार आहे. परंतु आज तुमच्याकडे चंद्रकांत कदम सारखे कार्यकर्ते चांगले तयार झालेले आहेत. त्यांना तुम्ही साथ देणं गरजेचं आहे. आम्ही पदाधिकारी त्यांच्या बरोबरच आहोत. आज या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व बंधू भगिनींचं चंद्रशेठ कदम मित्र परिवाराच्या वतीने मी
भगिनींना आपल्याला पाणी नसलं तर आपल्याला काही सुचत नाही. एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल, पण स्वच्छतेला घरात पाणी पाहिजे. प्यायला सुद्धा कमी असलं तरी चालेल, पण घरातली स्वच्छता करायला आपल्याला पाणी लागतं. आणि त्या पाण्याचा प्रश्न, एक दिवस जरी पाणी आलं नाही तर आपल्या महिलांना सगळ्यांना वेड्यासारखं होतं. कारण घर जर स्वच्छ असेल तर तिथं लक्ष्मी असते असं आपल्या सगळ्यांना मान्य आहे की नाही. आणि म्हणूनच पाणी हे प्यायला तर पाहिजेच, पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा पाणी तेवढंच महत्वाचं आहे. मला माहिती आहे, मी 94 सालापासून सुधागरा भागामध्ये अनेक वेळा आलेले आहे आणि तेव्हा तर फार भीषण प्रश्न होता. पण त्यावेळेचे आमचे सहकारी सुब्रावजी कदम यांच्या पोटतिडकीनं तेव्हापासून हळूहळू तुमच्या दारादारात तरी नळ आले होते. पण आता परत जर पाहिलं, मी फोटो पाहिले चंद्रशेखर कदमांकडे, की छोट्या छोट्या मुली सुद्धा त्या 1.5 फूट खोल असलेल्या खड्ड्यांमधनं पाणी भरतात. आणि आपण सगळ्या कष्टकरी महिला आहात, कामाच्या निमित्तानं आपण बाहेर पडतो. वेळी अवेळी येणारं पाणी आणि वेळी अवेळी पाणी आलं तर आपण किती घरात अडकून जातो हे तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न हा तुमच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्या महिलांच्या दृष्टीने हा अतिशय पोटतिडकीचा प्रश्न आहे. तुम्ही या निमित्ताने सगळेजण एकत्र झालात, संघटित झालात आणि चंद्रशेखर कदम यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलात. एक चांगला कार्यकर्ता जे सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि संघटित करून त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतो असा एक चांगला कार्यकर्ता या महानगरपालिकेत तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलेला आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आता त्यांनी आयुक्तांसमोर सगळे सांगितले चंद्रशेखर कदमांनी. आणि आमचे अध्यक्ष अभयजी छाजेड यांनी त्याच्या बाबतीची माहिती सगळ्या आयुक्तांना सांगितली. जे काही सांगितलं आयुक्तांनी ते आता तुम्हाला चंद्रशेखर कदमांनी सांगितलेलं आहे. तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही सतत तुमच्या मागे असेच उभं राहू आणि या पाण्याचा प्रश्न तर लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्याचप्रमाणे सेवा मंत्री, त्याचप्रमाणे विचार दत्तात्रय ससाणे आणि ज्यांनी आपल्याला या ठिकाणी संघटित करून आणलं ते तरुण नेतृत्व आम्ही चंद्रकांत कदम, उपस्थित सर्व बंधू भगिनी, तुमच्या भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. 10 किलोमीटर तुम्ही चालत या ठिकाणी आलात. 10 किलोमीटर जेव्हा भगिनी चालत येतात त्या प्रश्न किती गंभीर आहे हे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निदर्शनाला आणून दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की काही दिवसामध्ये प्रशासनाच्या संदर्भामध्ये तातडीची बैठक घेईल आणि आपल्या भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतील. आपल्याकडे शौचालयाचा प्रश्न देखील लोकमान्य बांधणीतला चंद्रकांत कदम यांनी सांगितलं, टेनिंगच्या संदर्भामध्ये देखील सांगितलं. गेली 4 वर्षापासून अरुण देवदेवे यांनी सांगितलं 5 वर्षी ज्यावेळेस सुब्राव कदम तुमच्या भागाचे नगरसेवक होते त्यावेळेस 2 वेळा पाणी मिळायचं. आता 4 वर्षापासून आपल्याला 1 वेळ पाणी मिळतं. ते 1 वेळ पाणी देखील अत्यंत अनिश्चित वेळ